हॅलो मंडळी, नमस्कार. मी आज कुठे बसलेली दिसते तुम्हाला? पहा, मी आलेली आहे डेंटिस्टकडे. मागे पण तुम्हाला इथला व्हिडिओ शेअर केलेला आहे मी. आज नवीन व्हिडिओ पहा. आपल्या दातांची खूप काळजी घ्यायला हवी आणि चांगल्या डॉक्टरकडून चांगली ट्रीटमेंट करून घ्यायला हवी, हे सांगण्यासाठी मी व्हिडिओ करते. माझी 2 नंबरची दाढ आहे डाव्या बाजूची, थोडीशी किडली होती. मग एका डॉक्टरकडून मी त्यावर उपाययोजना केली. कॅप बसवली, पण ती कॅप व्यवस्थित बसली नाही. त्यामुळे आतमध्ये अन्नपण सडून ते सगळं सेप्टिक झालं होतं. मग मी आले आमच्या डॉक्टरकडे, नेहमीच्या. माझे पुतणे आहेत डॉक्टर ओंकार भालसिंग आणि सुनबाई आहेत. तर त्यांनी आता ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. तो सडलेला भाग, तो दात संपूर्ण काढून टाकला आहे आणि आता तिथे नवीन दात बसवायचा आहे, नवीन दात इम्प्लांट करायचा आहे. ती ट्रीटमेंट आज सुरू होते आणि मी लहान बाळासारखी खूप घाबरलेली आहे. पण घाबरलेली असली तरी पण उपाय करावा लागणार आहे. ओके, अधिक माहिती, मोबाईल नंबर वगैरे सगळे देते. त्यांच्या 2 ठिकाणी हॉस्पिटल चालतात. एक तर दिल्ली गेटला आहे आणि एक केडगावमध्ये. मी आता केडगावमध्ये आलेली आहे, आमच्या घरीच. आणि आता ट्रीटमेंट सुरू करायची आहे. स्वामी समर्थांचं नाव घेते आणि आपण सुरुवात करूया. हा, बंद कर. इम्प्लांट म्हणजे दातांचं कृत्रिम दंतरोपण. म्हणजे तुमचा पडलेला दात किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला दाढ नाही आहे त्या ठिकाणी कृत्रिमरित्या दात बसवणे, याला इम्प्लांट प्रोसिजर म्हणतात. आत्ताच्या आपल्या युगातील सगळ्यात ॲडव्हान्स प्रोसिजर जरी म्हटली दात बसवायची तरी तुम्ही त्या ठिकाणी समजू शकतात. जुनी पद्धत जी होती ती ब्रिज पद्धत होती. ब्रिज पद्धतीमध्ये आपल्याला शेजारचे जे 2 दात होते त्या 2 दातांना थोडंसं प्रिपरेशन करणे. प्रिपरेशन म्हणजे त्यांना थोडंसं एक आकार देणे, शेप देणे किंवा त्यांना थोडंसं कमी करणे ते कॅप बसवण्यासाठी. आणि मग त्या दृष्टीने त्यांना जॉईंट्स करून जो मधला तुमचा नसलेला दात आहे तो बसवला जायचा. पण आता इम्प्लांटमुळे तुम्हाला त्या 2 शेजारच्या दातांना प्रिपरेशन करायची किंवा त्यांना काही शेप्स किंवा आकार द्यायची गरज पडत नाही. तुम्ही तुमचा नॅचरल जो दात पडलेला आहे तो इम्प्लांट थ्रू त्या ठिकाणी छानपैकी रिप्लेस करू शकतात. आणि तुमचं खाणं जे आहे, मेन म्हणजे काय की खाणं जे आहे आपलं, याच्यावरती इफेक्ट होतं. तर ते तुमचं खाणं पूर्वीप्रमाणे 100% पूर्वरत होऊ शकतं. आणि ही प्रोसिजर खूप अशी अवघड नाही आहे किंवा तुम्हाला खूप त्रास होईल पेशंटला, असाही भाग याच्यामध्ये नाही आहे. एक सिंपल प्रोसिजर आहे, त्रास नसणारी, वेदनाविरहित, जी आपण लोकल ॲनेस्थेशियामध्ये त्या ठिकाणी करतो. तर सगळ्यांनी ज्यांना दात नसतील किंवा ज्यांना दात बसवायचे आहेत, खाण्याचा त्रास होतो आहे, तर त्यांनी नक्कीच कृत्रिम दंतरोपण म्हणजे इम्प्लांटचा फायदा घेऊन त्या ठिकाणी तुमचे दात बसवावे, असे मी सर्वांना विनंती किंवा आवाहन करतो. धन्यवाद. तर पहा, इम्प्लांट झालेला आहे आणि मी कशी बोलते, अजून भूल आहे थोडीशी, त्यामुळे बोलायला त्रास होतो. पण बोलून दाखवते मी. ज्यांनी इम्प्लांट केलं किंवा दाताचे उपचार केले माझ्यासारखंच बोलतील. हसा आता सगळे डॉक्टरांच्या समोर. आणि खूप छान माहिती दिलेली आहे. खरोखर ज्यांना त्रास होत असेल तर उपचार करून घ्या, कारण दात सगळ्यात महत्त्वाचे. जर पोटात अन्न चांगलं गेलं तर शरीर चांगलं राहील. म्हणजे पूर्ण शरीराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. नक्कीच. आणि खूप छान अशी ट्रीटमेंट दिलेली आहे. तुम्ही येऊन पहा, अनुभव घेऊन पहा. आमच्या सुनबाई प्रिया आणि डॉक्टर ओंकार भालसिंग. बाय.